नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी वाई पोलीस ठाण्यात हद्दीत गेल्या काही दिवसांपासून रोहित्र डीपी फोडून त्यामधील तांब्याच्या तारीची चोरी करण्याच्या घटना सातत्यानं घडत होत्या. विशेषतः धोम कॅनॉल परिसरातील निर्जन भागातील रोहित्रांना लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांकडून वीज यंत्रणेचे मोठे नुकसान केले जात होते आणि या मालिका चोरीमुळे परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर वाई डीपी पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या तपासात CCTV अभावी अडचणी येत असतानाही पथकाने बारकाईने हालचालींचा मागोवा घेत संशयितांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान 3 आरोपी फलटण येथील असून त्यांना स्थानिक पातळीवर मदत करणारे 3 आरोपी वाई येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार फलटण आणि वाई येथून एकूण 6 जणांना अटक करण्यात आली. अटक आरोपींची नावे मुकेश माणिक जाधव वय वर्ष 45 राहणार मलटण फलटण, अनिकेत सुभाष बनसोडे वय वर्ष 22 राहणार मलटण फलटण, अर्जुन राजू जाधव वय वर्ष 20 राहणार मलटण फलटण, रोहन लाखन घाडगे वय वर्ष 24 राहणार यशवंतनगर वाई, विजय बाबूराव शिंदे वय वर्ष 36 राहणार यशवंतनगर वाई, मनोज नामदेव घाडगे वय वर्ष 40 राहणार यशवंतनगर वाई. यातील आरोपी क्रमांक 1 ते 3 हे सराईत गुन्हेगार असून आरोपी क्रमांक 2 आणि 3 यांना यापूर्वी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सातारा जिल्ह्यात तडीपार करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपींकडून सुमारे 300 किलो तांब्याची तार, गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी, 1 चारचाकी वाहन तसेच 5 मोबाईल फोन असा एकूण सुमारे 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींकडून वाई पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे रजिस्टर नंबर 223 2025, 286 2025, 303 2025, 03 2026, 06 2026, 21 2026 आणि 39 2026 असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 324(4) असेच भारतीय विद्युत अधिनियम कलम 136 अन्वये गुन्हे नोंद आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज तसेच अजित जाधव, नितीन कदम, हेमंत शिंदे, विक्रम धोत्रे, श्रावण राठोड, विशाल शिंदे, मारुती लोलापोड, संदेश वैराट आणि जनार्दन गोळे यांच्या पथकाने पार पाडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाई डीबी पथकाचे अभिनंदन केले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा.